तर भावांनो, आज तुमच्यासाठी मी आणलेला आहे आणखी एक नवीन व्हिडिओ एका एकदम बीस्टसाठी, जे 2018मध्ये लॉन्च झालं होतं आणि त्या गाडीने खूप 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 तहलका मचवला होता. ती आहे R15 V3 2018 एडिशन आणि ग्रे रेड कलर, जो की खूप प्रसिद्ध झाला होता हिचा. आणि तुम्हाला माहीतच असेल की R15 V3 यामाने हे 2018मध्ये लॉन्च केली होती आणि हिचं इंजिन रिट्यून केलं होतं. रिट्यून केल्यानंतर इथे इंजिन एवढं परफॉर्मन्समध्ये चांगलं झालं होतं की 155 cc असूनसुद्धा ही 150 टॉप स्पीड अचीव करते. R15 यमसुद्धा करते, पण हिची जी पॉवर होती, हिची जे म्हणजे सगळं काही वेगळं होतं. 6 4 पॉईंटने हिचं जास्त पॉवर आहे R15 यमपेक्षा. जो पॉवर प्रोड्यूस करत होती 19 bhp आणि टॉर्क 15 न्यूटन मीटर होता, आणि जो की R15पेक्षा 6 पॉईंटने कमी आहे ॲप्रॉक्सिमेटली, मला आठवते तेवढं. आणि ही भावांनो रॉ पॉवर होती, रॉ पॉवर. हे BS4 होतं इंजिन आणि BS6पेक्षा कधीही चांगलं होतं. विदाऊट ABS मिळत होती, फक्त डिस्क पॅड होते हिचा. आणि तेव्हा पण यामाची ब्रेकिंग सिस्टीम छान होती, कारण की मी ही गाडी 2018पासून चालवलेली आहे, 2022पर्यंत म्हणू शकता, कारण की माझ्याजवळ R15 याची होती. आणि ही गाडी चालवल्यावरच तुमच्या भावाला R15 यमचा क्रेज लागला होता आणि खूप सुंदर. आणि तेव्हा जेव्हा आली होती तेव्हा लुकनी, इंजिननी, पैशांनी, सगळ्यांनी हिने पुरं मार्केट खाल्लेलं होतं. आणि आता पण R15 यमनी मार्केट खाल्लेलंच आहे, बट थोडं कमी होत आहे, कारण की आता 3 वर्ष R15 यमला झालेले आहे. तर त्यामुळे आणि V5 आल्यानंतर खूप कहर करणार R15 डबल मार्केट पकडणार असं मला वाटतं. तर आता बघूया आपण इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये आपल्याला काय काय मिळत होतं या गाडीमध्ये. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये तेव्हा गिअर शो होत होते, RPM मीटर जे की आहेच, ट्रिप EF म्हणजे बघा इकडे बटन मिळत होते, इकडे टाईम, इकडे त्याच्यानंतर ॲव्हरेज दाखवत होते. त्यानंतर ओडोमीटर, ट्रिप 1, ट्रिप 2 आणि त्यानंतर ट्रिप F म्हणजे रिझर्वर लागल्यानंतर हा चालू होतो. आता गाडी रिझर्वर आहे आणि रिझर्वर 55 किलोमीटर मी चालवलेली आहे, जी की रॉंग आहे फ्युल इंजेक्शनसाठी, बट मी काढली आणि तशीच घेऊन आलो गाडी. आता जाता आपण कंप्लीट करूया, रिफ्यूल करूया डबल. आणि असा काही गिअर आपल्याला मीटर कन्सोल मिळत होता. इकडे सिलेक्ट आणि इकडे आपले हे ट्रिप 1 ट्रिप 2 आपण रिसेट करू शकत होतो, जसं की आता मी केलेलं आहे 00 रिसेटची बटन दाबून. आणि इकडे बघू शकता असं काही आपल्याला स्विच भेटत होता, किल इग्निशन स्विच. इकडे सेल्फ होता आणि इकडे आपल्याला पासिंग वगैरे मिळत होतं, अप्पर डिप्पर पासिंग. आणि त्यानंतर इंडिकेटर्स आणि इकडे हॉर्न. आणि भावांनो मागून पण तुम्ही बघू शकता, मागून पण इकडे टेल सेक्शन हा खूप सुंदर दिसतो हिचा आता पण. आणि इंडिकेटरमध्ये तर थोडं बकवास करतोच यामा. आता चांगले आले, आता LED माझ्या मॉडेलपर्यंतसुद्धा हे इंडिकेटर दिले आहे त्यांनी, आणि त्यात पण खूप बकवास करत होता, आणि आता तरी सुधारलेले आहेत खूप छान प्रकारे. आणि बाकी तर काही नाही. आणि हा कलर तुम्हाला माहीतच आहे, खूप फेमस झाला होता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कळवा की कसा वाटला, आणि तुम्हाला कोणती R15 जास्त आवडत होती, R15 V3 की R15 यम, हे नक्की कमेंटमध्ये कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट जरूर करा, कमेंटनी खूप मोटिवेशन मिळते. आणि लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सी यू सून.